हॅलो, पाहिलं ते 10 एकर वावर? मग पाहू आता, घेऊन टाकू मग. अरे ताईसाहेबांनी काय करू राहिली तर? ताईसाहेब काय करायला लागल्या? अरे मी प्रॉपर्टी साठी आलते इकडं, प्रॉपर्टी घ्यायची. हाव का? हो. तू? मी इथं वावर पाहायला गेलतो 10 एकर. हो. अरे तुझ्याजवळ तर पहिले बी वावर आहे ना. पहिले 20 एकर वावर आहे. माझी बायको नोकरीवर, मी नोकरीवर. अरे वा. हा. आणि मोबाईल बी 1.5 लाखाचा घेतला. हा. हो का? का रे मग तुझे आई वडील कुठे? ते मी आई वडील कोठ्यावर ठेवलेले आहे ना. कोण? ते आता मी नोकरीवर, हा. माझी बायको नोकरीवर. लेकरा शाळेत जायला लागते म्हणून मग आपण त्याला सांभाळलं होत नाही, म्हणून कोठ्यावर ठेवून दिले. म्हणजे तुझे आई वडील कोठ्यावर ठेवून दिले का तू? हाव. असं का? मग आता किती घेतली शेती? आता 10 एकर पाहिली नेमकीच, आता ती घ्यायची. बर, तू एक काम कर ना मग, हा. पुन्हा 10 एकर घेऊन ठेव. हा. पुन्हा 10 एकर घेऊन ठेव. आता ही घेतली 10 एकर, पाहू आता पुढं. अरे नाही रे बाबा, आता तू पाय, आता तुपले आई वडील म्हातारे झाले, तुपल्या जवळ त्यांना वेळ आहे का सांभाळायची? नाही. मग तू त्यांना तुपल्या कोठ्यावर ठेवा लागलं तुपल्या हाव. आई वडीलला, तर मग उद्या तू बी म्हातारा होणार आहे. हाव. मग तू म्हातारा झाल्यावर तुपले लेकरा बी तर तुला कोठ्यावरही सोडणार आहे ना, म्हणून 10 एकर शेती शिल्लक ठेवून घेतो. माझा एक फायद्यात राहीन तू. म्हणजे पहिले कसं होतं, पहिले वरी भराचा काम होता, आता खालीच भराचा काम आहे. आता तू एवढी प्रॉपर्टी, तू म्हणते माझी बायको नोकरीवर, मी नोकरीवर, आणि 5 लाख रुपये महिना येते तुला, तरी तुझे आई वडील तू कोठ्यावर ठेवा लागला शेतात. मग तू एक काम कर ना, तुपल्या पुढच्या भविष्यासाठी तुला बी 10 एकर शेती घेऊन ठेव, म्हणजे तुपले पोरं बी पुढे त्यांच्याजवळ बी वेळ राहणार नाही ना. हा, ठीक आहे, राय मग. हो. काय लोक आहे, एवढे पैसे कमवा लागले आणि आई बाबा कोठ्यावर, आई बाबा कोठ्यावर सोडा लागले. सांग तू, हा पुढा ह्यो म्हातारा होणार नाही का? हा, ह्यो म्हातारा होणार नाही का पुढा? चल.